आपण सध्या मुंब्रा स्थानकात आहोत आणि काल जी घटना घडली होती ती अतिशय दुर्दैवी होती। या ठिकाणी 4 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी झाले आणि आज इथे चौकशी सुरू आहे। जीआरपी आहेत, जीआरपी कडून ही चौकशी सुरू आहे, आरपीएफ कडून चौकशी सुरू आहे आणि वेगवेगळे या ठिकाणी काही क्ल्यू मिळतात का किंवा वेगवेगळे काही गोष्टी मिळतात का हे शोधायचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। कारण की या कालच्या संपूर्ण प्रकरणाची एक उच्चस्तरीय चौकशी ही केली जाणार आहे आणि त्या चौकशीमधून निष्पन्न होईल की नेमकं कशामुळे हा अपघात झाला। काही जण म्हणतात काही लोखंडी वस्तू कोणाच्या हातात होती, काही जण म्हणतात की कोणाकडे सेल्फी स्टिक होती, काही जण म्हणतात की एकमेकांना बॅग लागल्या आणि त्याच्यामुळे हे सगळेजण पडले। नेमकं मग हे कशामुळे झालं हे शोधायचा प्रयत्न इथे केला जातो आणि आपण पाहताय हे जीआरपी पोलीस आहेत या ठिकाणी आणि या ट्रॅकवर पडलेल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या शोधायचं काम सध्या हे पोलीस करतात आणि वेगवेगळे पुरावे इथे जमा करण्याचं काम केलं जाते, जेणेकरून या पुराव्यांमधून काही मिळते का, काही नवीन या कारणाचा शोध लागतो का हे येथे शोधलं जाईल आणि हे सगळे पुरावे जे आहेत ते फॉरेन्सिककडे दिले जातील आणि फॉरेन्सिकमध्ये जाऊन त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर नेमकं या अपघाताचं कारण जे आहे ते समोर आणण्यात येईल। आज सकाळपासून या मुंब्रा स्थानकामध्ये 2 ट्रॅकमध्ये किती अंतर आहे ते अंतर हे रेल्वेने ज्या प्रकारे नियम ठरवलेले आहेत त्या नियमानुसार आहे की नाही, 2 प्लॅटफॉर्ममधलं अंतर किती आहे, त्याचबरोबर हा एक खूप मोठा टर्न आहे, हे वळण आहे आणि या वळणाच्या इथे जी लोकल धावते ती लोकल एका बाजूला थोडीशी कलंडलेली असते, मग ती किती कलंडलेली असते, किती डिग्रीने कलंडलेली असते हे सगळं शोधण्याचं काम आज सकाळपासून या मुंब्रा स्थानकामध्ये सुरू आहे। यामध्ये रेल्वेचे देखील मोठे अधिकारी इथे आलेले होते, त्यासोबतच इथे काही जीआरपी आणि आरपीएफचे देखील अधिकारी आलेले होते आणि या सर्वांकडून आता या घटनेचं नेमकं कारण शोधायचा प्रयत्न हा केला जातो आहे। कारण अनेक वेगवेगळ्या थिअरी यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत की नेमकं कशामुळे हा अपघात झाला हे आता शोधलं जात आहे आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी करायचे आदेश हे आधीपासूनच देण्यात आलेले होते आणि त्याच आदेशाच्या नंतर आता या मुंब्रा स्थानकामध्ये जीआरपी कडून आणि रेल्वे पोलिसांकडून तसंच रेल्वेच्या मोठ्या अधिकाऱ्यांकडून आता इथे चौकशी सुरू आहे। इथे संपूर्ण हा जो विभाग आहे किंवा हा जो संपूर्ण ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर आता वेगवेगळ्या गोष्टी जमा करून त्या फॉरेन्सिकला देण्यात येणार आहेत आणि त्यातून नेमकं कारण शोधलं जाणार आहे। कॅमेरामन विजयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंब्रा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।